सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवंतीनगर परिसरात एका इमारतीमध्ये चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीनं घरात शिरून घरातला ऐवज चोरट्यांनी पळून नेला आहे. या घटनेनं अवंतीनगर परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील व फौजदारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे, पुणे शाखेच्या पथकानं तसेच फॉरेन्सिक लॅबनं घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. नेमकं काय घडलं, चला तर जाणून घेऊ. होते माझा रात्री 2:45ला 3 जण आले होते. दरवाजाचा आवाज केले म्हणून मी उठून आले. मग दरवाजाच तोडून मी ओरडा लागले तर माझं तोंड बंद करून घरात ते बंद मग कपाटाकडे गेले. आत सोनं कुठं आहे, 4 रुपये कुठं आहे म्हणून विचारले. मग आत गेले, कपाटामध्ये चाबी विचारले, चाबी नाहीये म्हणून सांगितले. मग ती तोडले, सोनं सापडला आणि कॅश सापडला, घेऊन निघून गेले. सोना 1.5 तोला होता. कॅश 10,000 होते सर. त्यांच्या हातात ते तलवार, म्हणजे तलवार सारखी एक छोटी एवढी कटार होती आणि एक हातोडी आणि एक तोडायचं ते सामान आणि एक टॉर्च होतं सर, तिघांचं. काय नाही, मला ती सेफ्टीसाठी मी थोडा केले होते, मारले होते एक असं हातानं. त्यांनी मला मारले होते, म्हणजे ओरडा लागले होते म्हणून. हातानं. मी एकटी होते सर. नाही, कोण नव्हते. काल एकटी होते मी. मी सागरांना जाते. रात्रीच्या 2च्या सुमारासमध्ये ते 4 जण आतमध्ये आले. आम्हाला त्याचा आवाज नाही आला, पण एकदम दरवाजा त्यांनी जोराचा धक्का दिल्यानंतर ते आवाज आल्यामुळे आम्ही दचकून उठलो. मिसेस आरडली आमची, तर मला पण जाग आली. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला चाकूचा धाक दाखवला, आवाज करू नका म्हणले. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं शांत झालो. त्याच्या गळ्यातलं काढून घेतलं आणि त्यांनी आम्हाला म्हणले कुठे कपाट वगैरे कुठं आहे ते दाखवा, चावी वगैरे कुठे आहे. आम्ही त्यांना उघडं आहे म्हणून सांगितलं. मग त्यांनी आम्हाला आतमध्ये आणलं आणि कपाटामध्ये काय काय कुठं कुठं काय ते काढायला लावलं. आम्ही सांगितलं पर्समध्ये एवढंच आहे, आतमध्ये काही वगैरे नाही. तर त्यांनी स्वतःहून उचकाउचकी त्याच्यामध्ये केलं. काही बॉक्सेस होते बेंटेक्सच्या दागिन्याचे वगैरे, ते पण उचकाउचकी, त्यात काही सापडलं नाही. मग त्यांनी मला 1-2 चापटा मारले, अजून कुठं काय ठेवलं ते सांग म्हणून. त्यानंतर मुलाला पण चाकू लावल्यासारखं केलं, प्यार आहे का नाही सांगायचं मुला. मग मी असं त्याला म्हटलं की बस साहेब, काय घेऊन जायचं ते घेऊन जावा, पण काही करू नका, तुमच्या जे आहे ते तुमच्या समोर आहे. मग त्यांनी अजून कुठं काय ठेवलेलं असतं का, मग किचनमध्ये वगैरे त्यांनी घेऊन गेले. डबे वगैरे उघडायला लावले, पण डब्यामध्ये वगैरे त्यांना काय सापडलेलं नाही. त्या दरम्यान आम्हाला उचललं, त्यावेळेस एक जणांना मोबाईल घेतलेला आम्ही पाहिले, पण आमच्या नकळत त्यांनी मोबाईल टॉयलेटच्या बाथरूममध्ये टाकले. ते आम्हाला माहित नाही, आम्ही असं समजून आतमध्येच बसलो होतो की आमचे मोबाईल त्यांनी घेऊन गेलेत म्हणून. मग त्याच्यानंतर एक जण इथं थांबला, आवाज करू नका म्हणला, नाही तर टामीनं डोके वगैरे फोडील असं त्यांना सांगितलं, टन मारेल म्हणून. आणि 3 जण खाली गेले. त्यात त्यांचा दरवाजा तोडलेला आवाज पण आला आणि त्यांनी ओरडलेला आम्हाला आवाज पण आला. मग तो इसम एक 10 ते 12 मिनिट थांबला आणि बहुतेक त्याला कोणीतरी खालून इशारा केल्यानंतर तो निघून गेला. मग तो निघून घेऊन आम्हाला असं वाटलं की तो पण तिथंच गेलाय म्हणून आम्ही भीतीच्या ह्याच्यानं, मुलगा खूप घाबरला होता, मिसेस खूप घाबरली होती, म्हणून आम्ही काय अर्धा-पाऊण तास बाहेर निघालो नाही. अर्ध्या-पाऊण तासानंतर ह्यांना थोडंसं शांत करून मी ज्यावेळेस बाथरूमला गेलो त्यावेळेस मला मोबाईल दिसले. पण तोपर्यंत मला खिडकीतून पोलिसांची आलेली गाडी दिसली, मी नंतर खाली गेलो. आणि टोटल ऐवज म्हणलं तर 4 ते 5 ग्रामचं गळ्यातलं होतं आणि एक 4,000 रुपयाची कॅश होती. माझं नाव पूजा अन्नदाते. 2:15च्या समोर असं सगळं वातावरण शांत होतं. 2:15च्या समोर असं एक धक्का दिला त्यांनी आणि 4 जण घरामध्ये शिरले. घरात शिरले की घाबरून गेले पूर्ण. असे 4च्या 4 चौघ असे समोर उभा राहिले. काय झोपेचे धंदे असल्यामुळे काही समजलंच नाही. आणि अंधार होता, त्यांनी टॉर्च लावली आणि माझं गळ्यातलं त्यांनी बघितलं, म्हणले काढून दे गळ्यातलं. चल म्हणले आतमध्ये. मिस्टरांना पण आतमध्ये नेलं ऑलरेडी. त्यांना म्हणले कपाट वगैरे कुठे आहे ते दाखव. नंतर म्हणले, मला पण बोलले त्याने कपाटातलं काय सोनं वगैरे असेल ते काढून दे स्वतःहून, नाहीतर नंतर चांगलं नाही होणार. तुला तुझे माणसं, तुझे नवरा पोरग प्यार आहे का नाही बोलले मला. आणि नंतर त्यांना काय मनासारखं नाही सापडलं तरी त्यांनी उचकलं. नंतर मग आमचे दोघांचे पण मोबाईल घेतले आणि टॉयलेटच्या बादलीमध्ये टाकून दिले पाण्याच्या. कॉन्टॅक्ट वगैरे करून आणि बिल्डिंग मध्ये चौकशी केली, कोण आहे का नाही ते विचारलं. वरती कोण राहते विचारलं, खाली कोण राहते. आणि खाली एक तर मॅडम राहतात टीचर. तर आम्हाला एक जण वॉच ठेवायला उभं राहिला आणि ते 3 जण ते खालीच्या घरात शिरले. त्यांचं पण सेम आमच्यासारखंच केलं. 2 मिनिटातच त्यांचं पण दार तोडलं
त्या मॅडमने पण असं आरडाओरडा केला. त्यांच्या जरा हाणामारी वगैरे झाली. त्यांचं माझं मंगळसूत्र गेलं आणि कॅश गेली पर्स मधली आणि नवा वॉच गेला. मंगळसूत्र किती माझं अर्ध्याच वेळाच होत. रोख रक्कम 3,000 होती. 3 का हा मुलाला वगैरे काय मारहाण केली? मुलाला धरलं होतं ना, चाकू लावला होता मुलाला, चाकू लावला होता मुलाला. हद्दीत अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये 2 घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते. दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम 4 जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल, त्याचप्रमाणे डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे CCTV फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे. कशा पद्धतीने चोरी करण्यात आली? त्यांचं म्हणणं आहे की हातात त्यांची शस्त्र होती, अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश्य एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकटलेली दिसत आहे. तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश्य हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे. नाही, काही इजा पोहोचवलेली नाही आहे. फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे. कुठली इजा केलेली नाही. घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना घडलेली आहे. कुठेतरी गंभीर घटना आहे. गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस पथकालाही सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या रात्र गस्त वाढवण्याबाबत, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो. Like, subscribe, click on the bell.